नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ असणार आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपुढे आता नवीन अडचण उभी राहिलेली आहे। एप्रिल महिना हप्ता वाटप संदर्भात माहिती आहे। त्याचबरोबर जी नवीन अडचण आहे ती कशा पद्धतीने तुमच्यासमोर उभी राहिलेली आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, याचा आणि एप्रिलच्या अनुदानाचा संबंध आहे का, इथून पुढे तुम्हाला सुरळीत अनुदान मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, या सर्वांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया अतिशय महत्त्वाचे अपडेट। पहा, एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर स्क्रीनवरती तुम्हाला एक शासन निर्णय दिसत आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयाचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदानाचा काय संबंध आहे, त्याचबरोबर नवीन अडचण कोणती आहे, या संदर्भातली माहिती पहा। या शासन निर्णयाला लागू नसणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो नवीन विभाग स्थापन करण्यात आलेला आहे, ज्याचं अगोदर दिव्यांग कल्याण विभाग अशा पद्धतीने नामकरण होतं, आता ते दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे। 27 मार्चचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। तर लाभार्थ्यांपुढे नेमकी अडचण कोणती असणार आहे, जे मोठी अडचण आहे ती कोणती असणार आहे, यासाठी आपल्याला हा शासन निर्णय समजून घेणं गरजेचं आहे। पूर्ण शासन निर्णय आपण वाचणार नाहीत, नेमका प्रॉब्लेम काय होत आहे ते आपण समजून घेऊया। एका मुद्द्याच्या माध्यमातून तो स्पष्ट होत आहे आणि या शासन निर्णयामधील तो मुद्दा म्हणजे मुद्दा क्रमांक 6। या ठिकाणी पाहू शकता, ज्या दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी म्हणजे परमनंट दिव्यांग आहेत आणि त्यांच्याकडे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्राचे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत, म्हणजे परमनंट UDID धारक जे लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ अनुज्ञेय राहील। त्याच पद्धतीने तात्पुरते म्हणजे टेम्पररी दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना कोणताही लाभ अनुज्ञेय राहणार नाही। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, समजून घेण्याची गरज आहे। या ठिकाणी पहा, जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक 6 खूप महत्त्वाचा आहे। आता तुम्हाला माहीत आहे, दिव्यांग व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि शासनाच्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, या विभागाच्या माध्यमातून अधिक सुलभतेने तत्परतेने काम करण्यात येणार आहे आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तीला देण्यात येणार आहे। त्यामुळेच या पोर्टलची निर्मिती केलेली आहे, या विभागाची निर्मिती केलेली आहे आणि विभागाच्या माध्यमातून एक पोर्टल निर्माण केलेलं आहे। ते पोर्टल म्हणजे कोणतं आहे, तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल। या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं लाभार्थ्यांना बंधनकारक आहे। नोंदणीशिवाय वेगवेगळ्या योजनांचा लाभ देखील दिला जाणार नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की बऱ्याच दिव्यांग व्यक्तींना काय होत आहे, नोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत आणि इथं आपल्याला शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे की अडचण काय येत आहे। तर यामध्ये सांगितलेलं आहे, ज्या दिव्यांग व्यक्तींकडे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच परमनंट UDID कार्ड आहे, त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी अडचण येणार नाही, कारण या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, ज्या दिव्यांग व्यक्तींकडे दिव्यांगत्वाचे परमनंट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आहे, त्यांना सर्व योजनांचा लाभ जो आहे तो अनुज्ञेय राहणार आहे, म्हणजेच त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे। परंतु जे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत, त्यांना मात्र लाभ कोणताही इथं मिळणार नाही किंवा कोणत्याही लाभासाठी ते अनुज्ञेय राहणार नाहीत, म्हणजेच कोणताही लाभ त्यांना मिळणार नाही। मग अनुदानसुद्धा मिळणार नाही का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं, हा सुद्धा एक मुद्दा उपस्थित राहतो। एप्रिल महिन्यासाठी जरी सूट मिळालेली असली, एप्रिल महिन्यामध्ये जरी नोंदणी झाली नसली, तरी पण लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आहे, पण इथून पुढे नोंदणी करणे आवश्यक आहे, शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर हा एक मोठा प्रॉब्लेम आता लाभार्थ्यांसमोर उभा राहिलेला आहे।
जे परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे। मात्र टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक लाभार्थ्यांना मात्र कोणत्याही योजनेचा लाभ इथं देण्यात येणार नाही। तर स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, शासनाच्या योजनांचा लाभ अनुज्ञेय राहण्यासाठी परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि ज्या लाभार्थ्यांकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या लाभार्थ्यांना कोणत्याही अशा व्यक्तींना कोणताही लाभ अनुज्ञेय राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये उल्लेख केलेला आहे। तर इथं मोठा गोंधळ आता लाभार्थ्यांना आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। ज्यांचं प्रमाणपत्र कायमस्वरूपी आहे, म्हणजे ज्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र कायमस्वरूपीच आहे त्यांच्यासाठी परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, प्रत्येक योजनेचा लाभ मिळणार आहे। पण ज्यांचं टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असणार आहे त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आपण पाहिलेलं आहे, उदाहरणार्थ पोर्टलवरती सुद्धा त्यांची व्यवस्थितरित्या नोंदणी होत नाही, नोंदणीसाठी अडचणी येत आहेत। मग हेच कारण एक असू शकतं, अशी सद्यस्थितीला शक्यता आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणावर होऊ नये अशी शासनाकडे कळकळीची विनंती आहे। एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आणखीन तारीख आलेली नाही, परंतु त्यापूर्वी हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करू शकता।